दीक्षा किचन। आज आपण बनवणार आहोत रवा। मी त्यासाठी अगोदर रव्याला लागणारे सगळं साहित्य गोळा करून घेतले आहे। त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतले, अर्धी वाटी तूप घेतले, सेम प्रमाणात तूप आणि साखर सेम प्रमाणात घेतली आणि 2 वाट्या, ज्या वाटीने मी रवा घेतला त्याच वाटीने मी 2 वाट्या दूध घेतले। त्यासाठी मी अगोदर बदाम, काजू, पिस्ता, मनुके, थोडीशी वेलची पावडर घेतली। हे सगळं बारीक करून घेतले। आता आपण बनवू रवा। अगोदर तूप टाकू। मग तूप गरम झाल्यावर आपण रवा भाजून घेऊया। आता रवा हा थोडा लालसर झालाय, आपण त्यात सगळे ड्रायफ्रूट टाकून घेऊया, म्हणजे ते पण थोडेसे भाजले जातील। मस्त बदाम कलर येईल असं भाजून घ्यायचा, म्हणजे चव छान लागते। रवा चांगला आपण भाजून घेतला, एकदम बदामाचा कलर आला तो भाजून घेतला। मी दूध आता त्यात ऍड करते। मी दूध अगोदर गरम करून घेतलं होतं, त्याला हलवून घेऊया। आपण दूध टाकून झालं, आता त्यात साखर ऍड करू आणि ती हलवून घेऊया। तुम्हाला केळ टाकायचं असेल तर तुम्ही केळ टाकू शकतात, पण मला केळ आवडत नाही म्हणून मी टाकले नाही। बारीक गॅस करून याच्यावर थोडं झाकण ठेवून जायचं, म्हणजे साखर पूर्ण मेल्ट होऊन जाईल। आपण बारीक गॅसवर झाकण ठेवलं होतं, आता ते काढूया आणि रवा घालून घेऊया। आपला रवा आता रेडी झाला आहे। आपला रवा आता रेडी झाला आहे।